धार्मिक विधी हा केवळ एक परंपरा नाही आहे, तर धार्मिक विधी हा कसा आहे, तर तो शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा विधी आहे. आणि हा जो विधी आहे हा ऋषी मुनींनी दिलेला आपल्यासाठी एक मार्ग आहे, एक सुंदर असं उद्दिष्ट आपल्यासमोर ठेवलेलं आहे. जसं बघाल तुम्ही तर गणेश पूजन जे आहे ते कशासाठी करायचं आहे, तर 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती. आपल्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये गणपती ही पहिली पूजनीय मानलेली आहे. त्याच्यानंतर आहे रुद्राभिषेक. रुद्राभिषेक कशासाठी, तर मनाची शांती, चांगलं आरोग्य आणि समाधान याच्यासाठी हे रुद्राभिषेक सांगितलेला आहे. त्यानंतर आपण बघाल तर हा सत्यनारायण महापूजा आपण जी विविध वेळेस आपण करत असतो, तर सत्यनारायण महापूजेचं उद्दिष्ट काय आहे, ध्येय काय आहे, तर आपल्यामधून एक सत्याची निर्मिती व्हावी आणि त्या सत्यामधून आपण विश्वाला शांती प्राप्त करून द्यावी. हा एक सत्यनारायण महापूजेचा संकल्प आहे, उद्दिष्ट आहे. ते झाल्याच्या नंतर विवाह संस्कार आहेत. विवाह संस्कारामध्ये फक्त एक पती पत्नी जोडले जात नाहीत किंवा एक नवरा बायको, एक स्त्री किंवा पुरुष जोडले जात नाहीत, तर त्याच्यामध्ये 2 धर्म, 2 गाव, त्याच्याबरोबर 2 कुटुंब ही एकत्र जोडली जातात. हा एक सुंदर सोहळा संस्कार आहे.